कर्ज नील करून. आणि काल एक मासे निरंजन मालक जरा कमी धुतलं तुम्ही, ज्याला आकलीचा कांदा नाही, अख्ख्या आयुष्यामध्ये मॅनेजमेंट किंवा कुठल्या तरी एखाद्या कुणाच्या समोर तरी तडजोड करून आपली उपजीविका करण्यामध्ये धन्यता मानणारा हा इथला बोकुड माजलेला दादा, मी तुमच्यामुळे ग बसलो होतो, त्याचं नाव निंबाळकर आहे म्हणून. आता जर माझ्या नादी लागला पट्ट्या, अरे माझंच बूट चाटायला किती दालता ह्याचा विचार कर ना. तू माझ्याबद्दल बोलतो का? तू माझ्याला लय बोकुड आहे का? टोर करतो का बॅटक मध्ये? कुत्र फरपटल्यासारखा फरपटीन माया पण नादी लावू नको. राजा राऊत म्हणतात मला पण तीनदा राजभाऊ भेटायला यायचे, राजभाऊ भेटायला यायचे. लायकी आहे का तुझी मला भेटायला यायची? तुझ्या अवकात सुद्धा नाही मला भेटायची. नानाचं तर नाव घ्यायची तुझ्या अवकात पण नाही. जे नाना या ठिकाणी हयात होते, सगळ्या नानांच्या जवळच्या माणसाला माहित आहे, दादांच्या जवळच्या माणसाला माहित आहे, शाहूनला माहित आहे, सगळ्या कुटुंबाला माहित आहे. कोण गेलं रे अंगावर दादाच्या? कुणी दादाचा शर्ट फाडला, कुणी नानाला दुखवलं. जे आमचा मार्गदर्शक होते, जे आमचा आशीर्वाद ज्यांचा आम्ही घेतो, त्या नानांचं आणखीन 10 वर्ष आयुष्य वाढलं असतं मित्रांनो. ह्यांनी दगा फटका केला. सातत्यानं नाना राजकारणामध्ये, त्यांच्या हयातीमध्ये नाना राजकारण करत असताना कुणी लागाडू एका ताटली बाटलीवरती कोण फुटलं, कोण गेलं कुणाकडे हे सांगा पहिल्यांदा. लायकी असेल तर बोला तुम्ही. आणि राजाराव प्लॉटिंग करणार आहे. किती एकर जमीन आहे जा मोजायचं म्हणलं तर तुला रात्रभर का पुरायची नाही, इतकी जमीन आहे मला. माझ्या काय आताचीच नाही, माझ्या बापदादाची जमीन आहे. माझे पण बापदादा वतनदार होते. अख्खं शहराच्या 40% जमिनीचा मालक मी होतो. 11व्या पिढीतला मी आहे. कडोजीराव म्हणून तिथं कोकणात आले होते. अख्ख्या शहराचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या 40% जमिनीवरती माझी मालकी होती मित्र. हे कुटुंब झाली, जिकडे तिकडे जमिनी गेल्या. आम्ही तर काय उपरे बिपरे नाहीत. त्यामुळे ते जमिनीचं जागेचं मला कौतुक सांगू नका. आणि तुम्हाला माहित आहे तुम्हाला कसा आसमान दाखवलाय ती मी दोनदा. आणि त्यामुळे आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवा. जर तुम्ही त्या लेवलनं जर चालला आणि मी जर कधी सटकली माझी गाडी, तर तुम्हाला कुठल्या ठिकाणी पोहोचवत ती कळून येणार नाही. कारण तुम्ही कुणाच्या जमिनी हाणल्या. सुरडीच्या ब्राह्मण समाजाच्या त्या माता भगिनींना काय त्रास दिला, त्यांनी काय शासराप दिलं ती पहिल्यांदा बघा. तुमची काय अवकात आहे, तुम्ही किती जणांच्या जमिनी लुटता, कुणाला लिहून घेता, कुणाची दादागिरी करता, हे सगळ्याला माहित आहे वाराकरांना. तुम्ही दादागिरी करूनच दाखवा. मी आहे तुम्हीच आहे. तुम्हाला कुठं काय करतो काय नाही ती तुम्हाला कळण इजा पोचल्यानंतर. त्याच्यामुळं माझ्या नादी लागण्याचा कोणी प्रयत्न करू नका. दुसरं पण असंच आहे, त्या दादासारख्या